पीक मेल कंटेंट. शिव्या देतो तर मी त्या शिव्या देणार. खूप अगोदरपासून असा विचार केलेला की यूट्यूब चॅनल आहे तर एक लॉंग फॉर्म असं सुरू करावं. याच्या अगोदर मिनी ब्लॉग असं सुरू केलेलं पण ते काय एवढं वर्क झालं नाही. करून टाकूया सुरू, काहीच होईल जास्तीत जास्त हा विचार करून. कारण की माझं काय होतं माहिती आहे की मी कन्फर्म नसतो की मी करेनच की नाही, तेवढा मी आळशी आहे म्हणून. बघा अजून पण मला प्रश्न पडतो आहे की मी या कॅमेऱ्याकडे बघू की या ॲपलच्या सिम्पलकडे बघू. तो म्हणून मी विचार केला की आपण ब्लॉगिंग सुरूच करूया. कारण की जर मी ऑलरेडी खूप थांबलो या बाबतीत की आता करूया नंतर करूया आता करूया नंतर करूया म्हणून तो मिनी ब्लॉग सुरू केलेला ना तो पण त्याचमुळे फसला. कारण की मला नंतर कळतच नव्हतं, मला ते त्याच्यामध्ये सूत्रच कळत नव्हतं की कसं करू मी त्यासाठी. पण मी आता विचार केला की आपण सुरू करूया, केल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. म्हणून लेट्स बघू कसं होईल ते. फ्रंट कॅमेऱ्यातून शूट करताना कुठे बघायचं ते नाही कळत आहे मला. म्हणजे इथे बघायचं की इथे बघायचं. चकना वाटतोय फ्रंट कॅमेऱ्याने, चकना वाटतो असा मी. माझ्या व्लॉगिंग करण्याच्या डिसिजनने असं वाटतं वातावरणाने पण चेंजेस घेतले आहेत. बघा वातावरणाला भरून आलंय की तो माझं स्वागत करतो या गोष्टीसाठी ते मला नाही माहिती. या उन्हाळ्यात असं वातावरण झालं तर माणसाने रम पियावी की बियर पियावी हा एक मोठा प्रश्न पडतो. पीक मेल कंटेंट सुरू करत होतो म्हणजे जेव्हा असं वाटत होतं की सुरू कसं करायचं तेव्हा एक प्रश्नाचा असं एकदम मध्ये असं काय बोलतात असं एक कन्फ्युजन असायचं की मला लोक बघतील तेव्हा काय बोलतील. पण नंतर मला आता असं चालू करतो ना आता असं शूट करतो असं वाटतं लोकांना नाही फरक पडत की आपण काय करतोय आणि काय नाही. जे तुला आवडते ते तू कर, ज्यांना बघायचे ते बघतील, सबस्क्राईब करतील आणि बघतील. चांगला दिसतोय असा गोरा दिसतोय. मस्तपैकी 2 वडापाव रगडल्यानंतर आता मी चाललो जिमला. म्हणजे जिमला जाऊन आता ते बनच होणार आहे ना सगळं. म्हणून मी जिमच्या अगोदर असा विचार केला की खाल्ले 2 वडापाव तर काय होतंय, बेसन असतं त्यात, बटाटा असतो, हो हां पाव, थोडेसे कार्ब्स असतात. पण ठीक आहे मला असं वाटतं की जिममध्ये मी बंद करतो. माझ्या या ब्लॉगमध्ये ना तुम्ही जर असं समजत असाल की मी एकदम कवर करणार गोष्टी तर तशा नाही. मी शिव्या देतो तर मी त्या शिव्या देणार, त्या मी बीप नाही करणार. कारण की मला रॉ ठेवायचं आहे जेवढं आहे ते. हां रॉ ठेवायचं तर याचा अर्थ असा नाही की मी जे काय करतो ते सगळंच दाखव नाही. तुमच्या अशी गाण शिक्षे आले नाही जाऊ दे. सो मुद्दा हाच आहे की मी रॉ ठेवणार सगळं. जिमवरून आलो, फ्रेश वगैरे झालो आणि कुकर लावला. तो आता कुकरचा आवाज आला ना तर मला नका. तो मुद्दा हा होता म्हणायचा मला की आपण जोपर्यंत विहिरीत पडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा पाण्यात पडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला पोहता येतंय की नाही. सो मी या विहिरीत आता पडतोय आणि उडी मारतोय. सो आणि यातून मला तरंगायचंच आहे. म्हणून मी ठरवलंय की मी ठरवलंच आहे की मला आता ब्लॉगिंग सुरू करायचीच आहे आणि मी सुरू केलंच आहे. तुम्हाला काय नाही करायचं, तुम्हाला फक्त काय करायचं की मी माझ्यातर्फे तुम्हाला आपल्या सगळ्यांची लाईफ आहे ना अशी प्रेझेंट करतोय की जसं आपण अनफिल्टर राहिलं पाहिजे की अनफिल्टर जसं आपण राहतो तेच मी दाखवणार. सो बेसिकली तुम्हाला एवढंच करायचं की सबस्क्राईब करायचं, कमेंट्स करायचे तुम्हाला काय हवं आहे माझ्याकडून आणखीन कंटेंटच्या बाबतीत. आणि हा टोटल वेगळा. यूट्यूबवर माझे फक्त ब्लॉग्स पडणार आहेत आणि इंस्टावर माझे रील्स जे आपले चालू असतात त्या. यूट्यूबवर फक्त ब्लॉग पडणार आहे. सो यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे.
सो प्लीज गणपती बाप्पा मोरया बोलून मी ब्लॉग सुरू करतो आणि ब्लॉगिंग जर्नी आता ही सुरू झाली आहे हे तुम्हाला मी ठामपणे सांगतोय. यात तुमची मला साथ बस, बाकी काय. गणपती बाप्पा मोरया. भेटू नेक्स्ट ब्लॉगला.